आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपण या चॅनेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या भरती परीक्षांची माहिती बघतो. या भरती परीक्षांच्या संदर्भातच असणारं एक महत्त्वाचं गोष्ट आहे ते म्हणजे डॉक्युमेंट आपण कशाप्रकारे आपण अपडेट करत असतो हे महत्त्वाचं आहे. आता इथे एक महत्त्वाची आता नवीनच जो आपलं कर प्रणाली नवीन कर प्रणाली आपण आता स्वीकारलेली आहे. या कर प्रणालीनुसार एक पॅन कार्डच्या संदर्भात महत्त्वाची माहिती इथं आलेली आहे. 1 एप्रिल 2026 पासून पॅनमध्ये जर आपल्याला कोणत्या गोष्टी बदल करायच्या आहेत अपडेट करायच्या तर त्या संदर्भातील एक महत्त्वाची सूचना इथे आलेली आहे. आता नवीन कार्ड जर बनवायचं असेल तर नवीन कार्ड बनवण्यासाठी किंवा त्या पॅन कार्डमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करायची आहे तर आधार कार्ड तर कंपल्सरी आहेच, पण आधार कार्ड बरोबर आपल्याला वयाचाही पुरावा देणं तितकंच गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर सर्व ठिकाणी आधार हा पुरावा म्हणजे व्हॅलिड पुरावा मानला जातो, परंतु आधारवरती असणारं जे वय आणि नाव आहे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच परफेक्ट मानल्या जात नाहीत. आधार हा फक्त आपल्याला पत्त्याचा पुरावा म्हणून आपण वापरू शकतो. म्हणून जर आपल्याला वयाचा पुरावा जर द्यायचा असेल तर आपल्याला पॅन कंपल्सरी आहे, परंतु आपल्याला जर पॅनमध्ये डेट ऑफ बर्थ किंवा जर आपल्याला कोणत्या नावाचं जर बदल करायचं असेल किंवा इतर करेक्शन करायचे असतील तर आपल्याला वयाचा पुरावा देणं कंपल्सरी आहे. आता आधार कार्ड हा वयाचा पुरावा नाही. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्या घरी काही सिनियर सिटीजन किंवा वयोवृद्ध लोक असतात, ते आपल्याला इतर ठिकाणी जर त्यांना वयाचा पुरावा द्यायचा असेल तर आधार कार्ड दिलं जातं, परंतु आधार कार्ड हा वयाचा पुरावा नाही, तर त्यासाठी पॅन कार्ड वयाचा पुरावा आहे. तर आपण बघितलं तर बऱ्याच वेळा पॅन कार्ड आधार कार्डावरती दोन्ही ठिकाणी जन्मतारखा आहे, त्या जन्मतारखा वेगवेगळ्या असतात. मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला पॅन कार्डवरती जी आपली मूळची जन्मतारीख आहे ती मूळची जन्मतारीख आपल्याला पॅन कार्डवरती करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी पॅन कार्ड आपल्याला जर अपडेट करायचं असेल तर त्यावेळेला तिथे वयाचा पुरावा दिला पाहिजे. आता वयाचा पुरावा पॅन कार्ड चेंज करायचं असेल तर आधार कार्डबरोबर वयाचा पुरावा काय काय दिला पाहिजे तर यामध्ये जन्माचा दाखला. आता जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांचा जन्माचा दाखला उपलब्ध असतो असं नाही, किंवा जर आपलं ज्यांचं आपण वेगवेगळ्या भरती परीक्षा देतो आहे तर आपला जर जन्माचा दाखला उपलब्ध असेल तर आपण जन्माच्या दाखल्यानुसार पॅन कार्डवरती जन्मतारीख चेंज करू शकतो. दुसरा आहे पासपोर्ट. ज्याच्याकडे पासपोर्ट असेल तोही आधार कार्डवरती जन्मतारीख चेंज करण्यासाठी व्हॅलिड पुरावा मानला जातो. ड्रायविंग लायसन आहे. ड्रायविंग लायसन ही ड्रायविंग लायसन ही महत्त्वाचा पुरावा आधार कार्डचा पॅनवरती जन्मतारीख चेंज करण्यासाठी मानला जाईल. पेन्शन पेमेंट ऑर्डरसुद्धा आहे. पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पेन्शनसाठी जे महत्त्वाचे कागदपत्र असतात तेही महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर आपलं 10वीचं मार्कशीट आणि जे बोर्ड सर्टिफिकेट असतं या दोन्ही गोष्टी तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून देता येतात. त्याचबरोबर मॅजिस्ट्रेटसमोर दिलेले प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट आहे. जे ॲफिडेविटचा ड्राफ्ट असतो तो ड्राफ्ट आपल्याला भेटतो. तो ड्राफ्ट आपण भरून ॲफिडेविट करून जर दिला तर त्याच्यामध्ये जी जन्मतारीख आहे तोही पॅनवरती जन्मतारीख चेंज करण्यासाठी पुरावा मानला जाईल. त्याचबरोबर निवडणूक ओळखपत्र हे निवडणूक आयोग जारी करतं, त्याच्यावरती असणारी जन्मतारीख ही जर बरोबर असेल तर आपण तोही पुरावा देऊ शकतो. किंवा आपलं रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आहे, त्याच्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र आहे. त्याचबरोबर मॅरेज सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेटही आपण देऊ शकतो. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकार किंवा कोणत्याही इतर संस्थांच्याकडून फोटोसहित ओळखपत्र जे दिलेले असतात ते ओळखपत्रही आपल्याला पॅन कार्डवरती जन्मतारीख चेंज करण्यासाठी व्हॅलिड पुरावा मानला जातो. आता ज्या व्यक्तींचा जन्म एकदा 2023 किंवा त्यानंतर झालेला आहे त्यांच्यासाठी महानगरपालिका किंवा जन्म मृत्यू निबंधकांनी दिलेला जो जन्माचा दाखला आहे तो कंपल्सरी आहे. म्हणजे 2023 नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं जर तुम्हाला नंतर पॅन कार्ड काढायचं असेल किंवा त्यांच्याकडून जर चेंज करायचं असेल वरील पुराव्यांच्या व्यतिरिक्त त्याचा जन्माचा दाखला तुम्हाला द्यावाच लागेल. आता जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या नावाचं स्पेलिंग, जन्मतारीख आणि त्याच इतर गोष्टी ज्या आहेत ते इतर गोष्टी सर्व कागदपत्रांच्यामध्ये सारख्या असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपलं नावामध्ये आणि पॅन कार्डवरती असलेलं नाव आणि आधार कार्डवरती नावामध्ये डिफरन्स असतो, जन्मतारखेमध्ये डिफरन्स असतो. तर हेच सरासर चुकीचं आहे आणि याचा आपल्याला भविष्यात तोटा होऊ शकतो. त्यामुळे आपले सर्व जे कागदपत्र त्या सर्व कागदपत्रांच्यामध्ये सर्व ठिकाणी एकच माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुमचं नाव असू द्या, जन्मतारीख असू द्या,
किंवा इतर गोष्टी असतील तर त्या सर्व गोष्टी सर्व ठिकाणी एकसारख्या असणं गरजेच्या आहेत. त्यामुळं आता इथून पुढे वयाचं हे वरती आपण दिलेले पुरावे दिल्याशिवाय पॅन कार्ड चेंज होणार नाही. त्यामुळं त्या ठिकाणी ज्यांचं आपण ज्यावेळेला परीक्षा देतो किंवा इतर गोष्टींचा फायदा घेतो किंवा सरकारी योजनांचा फायदा घेत असतो त्यावेळेला या डॉक्युमेंटची माहिती बरोबर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू.